या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे असा विरोधकांकडून वारंवार आरोप होतोय। राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे की धनंजय मुंडेंचा जो आहे तो राजीनामा घ्यावा। नाही पहा, निश्चितपणानं मागच्या 5 वर्षापैकी 4 वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते आणि त्यांनी आपले संपूर्ण अधिकार या वाल्मिक कराडला दिले होते। एक प्रकारे वाल्मिक कराड सत्ताबाह्य केंद्र झालं होतं, सत्तेचं घटनाबाह्य केंद्र, आणि त्याच्या माध्यमातून हे सगळी गुंडगिरी, अवैध धंदे, खंडणी मागण्याचे प्रकार, आज जी काही बीड जिल्ह्यातली सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, हे जे एक गुंडगिरीचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळं निश्चितपणानं मला स्वतःलाही वाटतं की हे निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून स्वतःहून दूर व्हावं, आणि जर ते दूर झाले नाहीत तर आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर व्हायला मजबूर करावं। तुम्ही अशी काय मागणी केली आहे का करणार आहात? केलेली आहे, प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, जाहीर सभेत अजित पवारांकडे केली आहे, देवेंद्र फडणवीसकडे केली आहे, सगळ्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे, वैयक्तिक भेटून आणि जाहीरपणाने पण केलेली आहे। त्याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काही नाही आहे। हे स्पष्ट मागणी आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे।